नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 1 मधील राजकीय हालचालींना वेग आला आहे। या प्रभागातून डॉक्टर सचिन रंगराव देवरे आणि सौ सविता राम मस्के हे दोन लोकप्रिय व समाजभिमुख उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून रविवारी दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी यांच्या प्रचार कार्याचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला। समाजकार्यात नेहमी अग्रेसर असलेले हे दोन उमेदवार नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत असल्याने विश्वासाचे नाते जपणारे आहेत। प्रभागात वेळोवेळी मोफत आरोग्य शिबिरे, तपासणी मोहिमा व जनजागृती उपक्रम राबवून त्यांनी नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली आहे। ते पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष असून पोलीस आयुक्तालय शांतता समितीचे सदस्य म्हणून सामाजिक सलोखा व शांततेसाठीही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। तर दुसरीकडे सौ सविता मस्के या सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर असलेल्या संवेदनशील आणि कार्यक्षम नेत्या म्हणून परिचित आहेत। नागरिकांच्या दैनंदिन समस्या, महिलांचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न त्या प्रत्येक बाबी सोडवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात। त्यांच्या कार्यपद्धतीतून लोकसेवेची खरी भावना दिसून येते। प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। विकास, आरोग्य आणि सर्वसमावेशक सेवा हे ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या डॉक्टर सचिन देवरे, सौ सविता मस्के यांना प्रभागातील मतदारांकडून सकारात्मक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। तसेच प्रभाग क्रमांक 1च्या विकासासाठी नवी दिशा देतील असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत। सविता राम मस्के प्रभाग क्रमांक 1 मधून अनुसूचित जाती अ गटातून उमेदवारी करत आहे। मी अपक्ष उमेदवार आहे। माझी निशाणी आहे कशी, माझा अनुक्रमांक आहे 8। येथील पक्षाने आमच्याकडनं पूर्ण प्रचार करून घेतला। म्हणजे ते 25 वर्षापासून तेच उमेदवार, तेच चेहरे। आता नागरिकांना नवीन चेहरे पाहिजे आणि पक्षाने आम्हाला असे आश्वासन दिले होते की आम्ही आता नवीन चेहऱ्यांना संधी देऊ आणि आमच्याकडनं भरपूर म्हणजे घरोघरी आम्ही पोचलेलो आहे आता। तर आम्हाला फक्त त्यांनी हे केलं, उत्साह दिला की आम्ही तुमचा विचार करतोय। नंतर त्यांनी स्थानिकांना डावळून बाहेरून उमेदवार आणला। मागच्या पंचवार्षिकला पण त्यांनी असंच केलं, बाहेरून उमेदवार आणला आणि तो निवडून दिला। ह्या वर्षी नागरिकांनी स्थानिक उमेदवार आणायचा निश्चय केला आहे आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे अशी नागरिकांनी आम्हाला गवाही दिली आहे। त्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवार नक्कीच निवडून येऊ अशी गवाही देते। आपल्या प्रभाग दरवर्षी हळदी कुंकू राहतो, नवरात्र राहतं, 8 मार्च कार्यक्रम राहतो, महिला दिन राहतो आणि काही आडल्या निडल्या माझ्याकडे महिला समस्या घेऊन येतात, त्या सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करते आणि काही समस्या सोडवण्यासुद्धा आहे। आणि आता आम्ही नागरिकांमध्ये फिरतो, इतकी दुरावस्था झाली गार्डनांची की लोक अक्षरशः जे स्थानिक नगरसेवक आहे त्यांना म्हणजे परत आमच्या दारात येऊ नका असे म्हणताय। क्रमांक 1 मधून मी डॉक्टर सचिन रंगराव देवरे ड गटातून उमेदवारी करत असून माझा अनुक्रमांक 6 असून माझी निशाणी इंजेक्शन आहे। त्याचप्रमाणे माझी बहीण सौ सविताताई मस्के या प्रभाग क्रमांक 1 मधून अ गटातून उमेदवारी करत असून त्यांचा अनुक्रमांक 8 असून त्यांची निशाणी कब्बशी आहे। आमच्या प्रभागातील सततचे 33 प्रश्न आणि जो आमच्या नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी, उदाहरणार्थ रस्ते असतील, लाईट असतील, पाणी असेल, यांच्या ह्या गरजा मिळवण्यासाठी जो वर्षभर संघर्ष करावा लागतोय आणि आमच्या इथे जी सत्तेची जी परंपरा चालू आहे ती मोडीत करण्यासाठी आज मी आणि माझी बहीण आम्ही दोघंजण अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्धार केलेला आहे। आज या ठिकाणी स्वीटच्या शेजारी दिंड रोड येथे आमच्या प्रचार कार्य शुभारंभ झालेला असून या शुभारंभास प्रभागातील प्रचंड नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले की आम्ही 100% तुमच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांना प्रभागातील नागरिकांनी असे आश्वासन दिले की प्रभागात आम्ही यावर्षी इतिहास घडवणार आहोत आणि आम्ही तुम्ही दोघं अपक्ष उमेदवारांना निवडून देणार आहोत असं आम्हाला प्रभागातील नागरिकांनी ग्वाही दिलेली आहे। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण रस्त्याची समस्या असेल म्हणजे इथले जे काही नगरसेवक आहेत त्यांच्याच घरासमोरच्या रस्त्यांमध्ये मोठे मोठे खड्डे आहेत,
त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये 20 ते 25 गार्डन आहेत आणि त्या गार्डनमध्ये कमरेवर गवत वाढलेले आहेत. कोणत्याही पद्धतीचं त्याला गार्डन म्हणावं अशी तिथे वस्तुस्थिती नाही आहे. लहान बालकांना खेळणी नाही आहे, वॉकिंग स्टिक नाही आहे, अभ्यासिका नाही आहे. फक्त मोठमोठ्या आश्वासनं द्यायची आणि निवडून यायचं ही परंपराच आता नागरिकांच्या लक्षात आलेली आहे आणि सर्व नागरिक ही मोडीत काढून आम्हाला यावर्षी पाठिंबा देत आहे. प्रभाग क्रमांक 1 महिलांसाठी जी सुरक्षितता महत्त्वाचा प्रश्न आहे की चेन स्नॅचिंगचे प्रकार बऱ्यापैकी घडत असतात. त्या अनुषंगाने आम्ही दोघांनी असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही जर नगरसेवक झालो तर प्रभागातील जे मेन चौक आहेत तो सगळा CCTV तिथं बसवण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. त्याचप्रमाणे तरुणांना जे आता सध्या आपण बघत आहात शहरीकरणामुळे लहान मुलांना तरुणांना खेळण्यासाठी जागा नाही आहे. म्हणजे लहानपणी आम्ही असताना घरातून बाहेर पडलो की बाजूला ग्राउंड असायचं. आत्ताची परिस्थिती अशी आहे की बिल्डिंगमधून बाहेर पडलं की शेजारी बिल्डिंग आहे. तर आम्ही ज्या आता लहान मुलांसाठी त्यांना खेळण्यासाठी मैदानांची उपलब्धता करणार आहोत. तरुणांसाठी जी रोजगारची काही निर्मिती करण्यात येईल याच्यावर देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. समाजकार्यात डॉक्टर असल्याने माझा सगळ्या रुग्णांशी सगळ्या लोकांशी संपर्क येत असतो. आरोग्याच्या दृष्टीने देखील मी माझ्या प्रभागामध्ये एक UPSC उघडण्याचा माझा मानस आहे. इथले जे आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा माझा मानस असणार आहे. त्याचप्रमाणे प्रभागात जी अस्वच्छता आहे म्हणजे बऱ्यापैकी ठिकाणी कचराकुंडी झालेली आहे ते देखील आधीचे नगरसेवक त्यामध्ये लक्ष घालत नाही. गार्डन जे आहेत, रस्ते आहेत, या सगळ्या सुखसोयी उपलब्ध करण्यासाठी आम्ही दोघं प्रयत्नशील राहू. जाता जाता प्रभाग मतदारांना आम्ही दोघं हात जोडून हीच विनंती करतो की नेहमी पक्ष हे न बघता आपण योग्य उमेदवार बघावा. आम्ही दोघंही सामान्य कुटुंबातले आहोत. आम्हाला दोघांनाही कुठलाही राजकीय वारसा नाही. आम्ही नगरसेवक झालो तर आमचे पाय नेहमी जमिनीवर असतील आणि आम्ही तुमच्या नेहमी संपर्कात असू. तर माझी सगळं मतदार भगिनींना बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपला मतदान रूपी आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवावा असं आपल्या सर्वांना नम्र विनंती. जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. प्रभू श्री रामचंद्र की जय. जय श्रीराम. टॉप न्यूजसाठी सचिन गायकवाड, नाशिक.